सर्वांना जय भीम. मी राहुल कुमार या ठिकाणी आज बहुजन संघटकवर सगळ्यांचं स्वागत करतो. आज 14 फेब्रुवारी अर्थात प्रेमाचा दिवस आणि या निमित्त मी एक महत्वाचा शो आज घेऊन आलेलो आहो आपल्या भेटीला. या शोचं नाव आहे गप्पा व्हॅलेंटाईनच्या, गप्पा प्रेमाच्या. आणि आज माझ्यासोबत या ठिकाणी ही जी मुलाखत आहे, या मुलाखतीमध्ये आपण ज्या ज्या जोडप्यांचं आंतरजातीय लग्न झालेलं आहे आणि जे जोडपे आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला हा प्रेमाचा संसार, आपला प्रेमाचा गाडा हा पुढे नेत आहेत आणि त्यासोबतच ते आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान सुद्धा देत आहेत. अर्थातच आपण हा जो प्रेमाचा दिवस आहे, या प्रेमाच्या दिवसाकडे बघताना महत्वाच्या काही गोष्टी अधोरेखित करू इच्छितो की ज्याप्रमाणे की भारतीय घटनेप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आणि जोडीदार निवडण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीला आहे आणि त्या व्यक्तीने आपला जोडीदार निवडावा असं संविधानाला अभिप्रेत आहे. अर्थात त्या पद्धतीनं तो युवक, तो तरुण, तो तरुणी तेवढी विवेकवादी सुद्धा बनली पाहिजे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावं लागतं. आणि अशा पद्धतीनं आपण आज जर बघितलं तर लव जिहादच्या नावाखाली किंवा प्रेम मान्य नसलेल्या काही समाज घटक जे आहेत त्यांच्या माध्यमातून सतत प्रेमविवाहाला आणि आंतरजातीय लग्नाला विरोध होताना आपल्याला सगळीकडे दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आंतरजातीय विवाह हे कदाचित जातीविहीन समाजाकडे वाटचाल करू शकतात, ही वाटचाल रोखण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. आणि अशामध्ये आपण अशा जोडप्यांशी भेटणं आणि त्यांच्याशी हा प्रेमाचा संवाद करणं फार महत्वाचं ठरतं. आणि यातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जातीविहीन समाजाची संकल्पना मांडली, त्या संकल्पनेमध्ये आपण काही हातभार लावू शकतो का, यासाठी सुद्धा आपण संवादात्मक असणं आवश्यक आहे. आणि म्हणून हा प्रयास आहे. आज माझ्यासोबत या यासाठी जोडलेलं जे कपल आहे, जे दाम्पत्य आहे, ते म्हणजे सचिन आणि संगमित्रा. आज आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत आणि या संवादामध्ये माझ्यासोबत या दाम्पत्याशी बोलण्यासाठी अजून एक मुलाखतकार आलेले आहेत, ते मधुकर वारभुवन सर. मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि बहुजन संघटक मध्ये त्यांना आज या मुलाखतीला पाचारण करतो. सर्वांना सविनय जय भीम. आजच्या ज्या महत्वाच्या दिवशी आपण एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम घेऊन, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं एका मराठी कवीनं म्हटलंय, त्याप्रमाणे आजचा एक व्हॅलेंटाईन डे, संत व्हॅलेंटाईन यांच्या खऱ्या अर्थानं बलिदानाचा हा दिवस आहे. आणि त्या दिवशी प्रेम व्यक्त करणे हा खऱ्या अर्थानं एक महत्वाचा भाग असतो. आणि केलेलं प्रेम टिकवून ठेवणे आणि त्या टिकवून ठेवलेल्या प्रेमातूनच आपल्या संसाराचा गाडा पुढं नेणे, ही एक फार मोठी जबाबदारी ह्या दाम्पत्यावर असते. आणि त्यापैकीच आपण आज या उपक्रमाचा पहिला भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्वात जास्त बहुजन संघटक पेजवर माझं मत आहे 2,64,000 व्ह्यूज ज्यांच्या 3 वर्षापूर्वीच्या मी बौद्ध धर्म का स्वीकारला या व्याख्यानाला किंवा मनोगताला झाल्या, त्या आदरणीय आयुष्यमान संघमित्रा खोरे कांबळे मॅडम आणि त्यांचे यजमान आयुष्यमान सचिन कांबळे सर, या दोघांचंही या मुलाखतीत मी मनपूर्वक स्वागत करतो आणि दोघांनाही सविनय जय भीम करतो. मुळातच तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही घेतलेला निर्णय, आज साधारणतः 2007च्या दरम्यान तुम्ही हा निर्णय घेतला आणि त्यानंतर तुम्ही तिथपासून ते आज 2024 उजाडलेला या कालखंडामध्ये अनेक चढउतार, अनेक काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आल्या, त्यावर आपण निवांत चर्चा करणारच आहोत. परंतु तुमच्या दोघांचा परिचय आपले जे लाखो हे प्रेक्षक आहेत किंवा आपले बांधव आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना कळावा यासाठी मी थोडक्यात आपली ओळख करून देण्याचा अगदी माझ्या परीने प्रयत्न करतोय. अर्थात तुमचं त्यापेक्षाही मोठं काम आहे. ज्यांच्याबद्दल आपण खऱ्या अर्थानं चर्चा करणार आहोत त्या आयुष्यमान संघमित्रा खोरे ह्या पूर्वाश्रमीच्या
दीपा खोरे, दीपा अरुण खोरे. त्यांनी त्यांच्या 3 वर्षापूर्वी मी बौद्ध धर्म का स्वीकारला यामध्ये त्यांनी स्वतः मांडलेला आहे, म्हणून त्यांच्याच भाषेत म्हणते, म्हणजे मला सांगायला मला आवडेल की त्या म्हणाल्या की मी 96 कोळी मराठा या जातीतील मुलगी, आणि ज्या कांबळे सरांबरोबर त्यांचा मंगलपरिणय झाला, विवाह झाला, ते कांबळे सर पूर्वाश्रमीचे अर्थात धर्मांतरित बौद्ध. अशा प्रकारे हे एक जोडपं जेव्हा आज आपण या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने या ठिकाणी संवादासाठी किंवा सुसंवादासाठी बोलवलेलं आहे, तर आदरणीय संघमित्रा खोरे मॅडम ह्या मुळातच MSW झालेल्या आहेत आणि एका पुण्यामधल्या प्रसिद्ध अशा कंपनीमध्ये त्या CSR मॅनेजर म्हणून काम करत आहेत. खरं म्हणजे त्यांची ओळख त्यांनी स्वतः निर्माण केलेली आहे, पण त्यांची ओळख आदरणीय खोरे सर, ज्यांचे आम्ही व्याख्यानं ऐकतो, ज्यांची भाषणं ऐकतो, त्यांच्या चर्चा ऐकतो, त्यांचे वडील प्रसिद्ध अशा प्रकारचे संपादक, पत्रकार, ज्याला आपण म्हणतो विचारवंत, समाजवादी आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मांडणारे पुरोगामी विचाराचे आहेत. त्यांची अनेक आम्ही वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा त्यांचे ऐकलेले आहेत विचार. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेला हा वारसा आदरणीय आयुष्यमान संघमित्रा खोरे मॅडम यांना मिळाला. त्यानंतर आयुष्यमान सचिन कांबळे सर, मी मगाशी म्हणालो की ते पूर्वाश्रमीचे अर्थात धर्मांतरित बौद्ध तुमच्या माझ्यासारखेच, की बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने ते पुढे इथपर्यंत आले आणि धम्माचा तो झेंडा जो आहे तो खांद्यावर घेऊन ते काम करत आहेत. अर्थात ते माझ्यासारखे, मी जसा शिक्षक आहे तसे ते शिक्षक आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे जोडपं पुढे काम करत आहे. विशेष म्हणजे यांच्या या संसार वेलीवर 2 अतिशय सुंदर अशी फुलं उमललेली असून त्यांची मुलगी सुमेधा ही 2011 मध्ये जन्माला आली. ती सध्या इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत आहे आणि मुलगा सिद्धार्थ, त्याचा जन्म 2016चा आहे, तो 1ली मध्ये शिक्षण घेत आहे. या दाम्पत्याच्या कार्याला मी क्रांतिकारी जय भीम करतो. आणि मॅडम, मी पहिला प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे की आजच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की इतकं जातीपातीचं राजकारण, समाजकारण समाजामध्ये झालेलं आहे. अर्थात मगाशी सुरुवात करताना आदरणीय खांडेकर सरांनी म्हटलं की लव जिहाद सारखा प्रकार घडतो आहे, तो खरा खोटा किती याच्यावर कुठल्याही प्रकारचं माहिती अधिकारा सुद्धा माहिती देत नाही किंवा ते खरंही कळत नाही. अशा वेळेला तुम्ही हा जेव्हा धाडसी निर्णय घेतला तेव्हा एकूणच तुमच्या मानसिकतेमध्ये, तुमच्या मनामध्ये काय विचार आले होते किंवा तुम्हाला त्याबद्दल इतकी बंडखोर प्रवृत्ती तुमच्या मनात कशी निर्माण झाली? सर्वांना सविनय जय भीम. एक तर सर्वप्रथम बहुजन संघटक आणि राहुलजी खांडेकर यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते. 3 वर्षांपूर्वी एक फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेल की माझ्या पण आयुष्यातली एक वेगळी क्रांती झाली. कारण की जेव्हा मी ती मांडणी केली की मी बौद्ध धर्म का स्वीकारला, याच्यानंतर मला इतक्या लोकांचे फोन, मेसेजेस आणि इतक्या ठिकाणी बोलावणं आलं, तर यासाठी मी मनपूर्वक राहुलजींना धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून बहुजन संघटक ह्या पेजवरती एक वेगळी वाटचाल जी आपण करत असतो, पण कधी कधी लोकांसमोर येणं हे याच्यासाठी एक माध्यम लागतं, तर ते एक मोठं माध्यम मला बहुजन संघटकच्या माध्यमातून मिळालं. आणि आता जेव्हा त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हा विषय मांडला सुद्धा खूप वेगळी वाटली. बऱ्याचदा आपण चळवळीमध्ये प्रेमाला फार पोक्त अशा पद्धतीचं एक परिमाण देऊन त्याच्यावरती जास्त चर्चा करत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण जास्तीत जास्त चर्चा ह्या विषयावरती झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठीची अभिनव कल्पना म्हणून मला हा विषय घेणं महत्वाचं वाटलं आणि म्हणून मी म्हटलं की नक्कीच आम्ही दोघेही जण ह्या चर्चेला नक्की उपस्थित राहू. आता महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रश्नाकडे मी येते की एवढा बंडखोर निर्णय घ्यावासा का वाटला. आता जसं तुम्ही म्हटलात तसं 3 वर्षापूर्वी जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये मी माझी पूर्ण प्रक्रिया मांडलेली आहे की मी मराठा जातीत का धर्मांतरित झाले, त्याच्या मागची सगळी कारणं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मांडली गेलेली आहेत. पण प्रमुख काही 1-2 मुद्दे जर सांगावेसे वाटले तर लहानपणापासून बरीचशी बीजं होती की स्त्रीला दुय्यम स्थान आणि मराठा जातीमधल्या पुरुषाचं खूप मोठं एक पुरुष प्रधान अस्तित्व सारखं कायम मी बघत आलेले होते. पण मी MSW ला असताना मास्टर ऑफ सोशल वर्क हा मी जो कोर्स केला तेव्हा मी एक रिसर्च केला होता की ब्राह्मण आणि मराठा जातीतील विधवांची आत्ताची स्थिती काय आहे याबद्दलचा तो एक रिसर्च होता. आणि त्या रिसर्चमध्ये मला एक लक्षात आलं की ब्राह्मण समाजातली जी विधवा स्त्री असते तिला सर्वसामान्य सत्कार समारंभात किंवा हळदी कुंकवाच्या समारंभामध्ये सामावून घेतलं जात नाही, पण तुलनेने तिची आर्थिक स्थिती आणि निर्णय घेण्याची जी प्रवृत्ती आहे ह्याच्यामध्ये तुलनेने तिला बऱ्यापैकी स्थान असतं. पण त्या तुलनेमध्ये मराठा समाजातल्या ज्या विधवा होत्या त्यांचं मला एक लक्षात आलं की त्या उमऱ्या म्हणजे किचनच्या बाहेर येऊन सुद्धा माझ्याशी बोलत नव्हत्या त्या रिसर्चच्या काळामध्ये.
मग मला असं लक्षात आलं की ह्यांची एवढी दया, आणि ती कम्प्लिटली कुठल्याही मराठा विधवा स्त्रीशी मी जेव्हा बोलायचे तेव्हा मला लक्षात यायचं की ती म्हणायची माझा मुलगा बघून घेईल. तिला मी म्हणायचे तुझं राहण्याचं घर काय? माझ्या मुलाचं घर. तुझं बाकीचं पुढचं उदरनिर्वाहाचं हे काय? माझा मुलगा बघून घेईल. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा ती अतिशय परावलंबी मला त्या वेळेस वाटली होती. आणि तेव्हा मला कुठेतरी हा फार मोठा मुद्दा लक्षात आला की मराठा जातीतल्या स्त्रीची ही अशी अवस्था मराठा जातीतल्या पुरुषामुळे पण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. आणि त्यामुळे मराठा जातीतल्या पुरुषाशी लग्न करायचंच नाही हा एक विचार आला त्याच्यातून. आणि दुसरा महत्वाचा विचार जो बाबासाहेबांच्या संपूर्ण जातीअंताच्या भूमिकेतून जो चळवळीमध्ये आल्यामुळे बौद्ध संघर्ष समितीमध्ये मी आल्यामुळे जो सतत हे होत गेला की स्त्रीनी जर ठरवलं तर ती जातीअंताच्या भूमिकेकडे समाजाला नेऊ शकते. ही जी महत्वपूर्ण भूमिका आहे ह्या भूमिकेवरती जास्तीत जास्त अभ्यास करून मी आले. आणि दुसरं म्हणजे काही वैयक्तिक अनुभव जे नातेवाईकांमध्ये आपल्याला येतात की मराठा जातीतली कुणीतरी मावशी असते, मराठा जातीतली कुणीतरी बहीण असते आणि तिच्या नवऱ्याकडून होणारा तिचा एक प्रकारचा जो काही अनुभव तिला येत असतो, त्या सगळ्यातून मी एक ठरवलं की मी माझ्या जातीत तर नक्कीच लग्न करणार नाही. मग कुठल्या जातीत लग्न करेल, कोणाशी लग्न करेल हा विचार नंतरचा होता, पण मी माझ्या जातीत नक्की लग्न करणार नाही याबद्दल मी खूप ठाम होते. आणि ती बंडखोरीची तुम्ही जी भाषा वापरली, खरं सांगू का, बंडखोरीची जी मुळं असतात ना ती मी म्हणेल की मला फुले आणि बाबासाहेबांमुळेच मिळाली. म्हणजे जरी घरामध्ये किती पुरोगामी आणि उदारमतवादी वातावरण असलं ना तरी सुद्धा आपण जे वाचतो आणि आपण जे बोलतो ती कृतीत उतरवण्याची जी क्षमता असते ना ती भूमिका मला घरातून नाही मिळाली, तर ती भूमिका मला फुले आणि बाबासाहेबांच्या विचारातून मिळाली की आपण जे बोलतो ते आपण कृतीत उतरवलं पाहिजे. मग मी जर म्हणते की मला मराठा जातीतल्या पुरुषाशी लग्न करायचं नाहीये तर ते पहिल्यांदा तो विचार मला अंगीकारला पाहिजे. कारण की जर तुम्ही मगाशी बरंच माझ्या वडिलांचं नाव वगैरे घेऊन सांगितलं, पण माझ्या वडिलांनी पण त्यांच्याच जातीत लग्न केलेलं होतं. त्याच्यामुळे तशा अर्थाने माझ्यासमोर तो आदर्श नव्हता, पण मी बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारी असल्यामुळे मी ठरवलं की नाही, फुल्यांच्या विचारांचा माझ्या त्यावेळेस पण मोठा प्रभाव पडला होता की जे आपण बोलतो ते आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यातून मी नक्की ह्या निर्णयापर्यंत पोहोचले. तो नंतरचा प्रवास जो आहे तो आपण पुढे बोलूच यात. गुड. अतिशय म्हणजे खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की घरातलं वातावरण सुद्धा नसताना भले वडील पुरोगामी विचाराचे आहेत, सामाजिक चळवळीमधले आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी केलं नाही. पण मॅडम कसं आहे की त्यांचा कालखंड वेगळा होता, पण तोही मान्य करायला पाहिजे. मला ह्या परिस्थितीमध्ये आदरणीय सिद्धार्थ कांबळे सरांना खऱ्या अर्थानं बोलतं करायचं आहे की हा बोला ना, बोला. सचिन कांबळे सर, माफ करा. सचिन कांबळे सरांना बोलतं करायचं आहे की सर एवढ्या प्रगल्भ विचाराची अर्धांगिनी आपल्या सोबत आहे. बाबासाहेब आणि फुले हेच माझ्या बंडखोरीचं मुख्य आणि शेवटचं कारण आहे असं सांगताना तुम्हाला एक बौद्ध म्हणून, एक बाबासाहेबांचा अभिमानवी म्हणून, तुमचं म्हणजे एक पत्नी म्हणून सोडा, त्यांच्या बंडखोरी विचाराचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या मन आणि मस्तिष्कामध्ये एवढे भिनलेले असताना तुमचं स्वतःचं मत काय आहे? सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. मी पुन्हा एकदा बहुजन संघटकचे मुख्य राहुलजी आणि वारभुवन सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला आमचे विचार या ठिकाणी मांडण्यासाठी संधी दिली. त्यावेळेस तिचा आणि माझा परिचय झाला त्यावेळेस मुळातच मी पूर्वाश्रमीचा महार कुटुंबात जन्माला आल्यामुळे आणि मी त्यानंतर 1999 साली धर्मांतर केलेलं आहे. आणि धर्मांतर केल्यानंतर मुख्य म्हणजे बौद्ध संघर्ष समिती ही धार्मिक सांस्कृतिक संघटना, या संघटनेचं मी सध्या संघटक म्हणून त्यावेळेसही काम करत होतो, आत्ताही काम करत आहे. आणि मुख्यतः बाबासाहेबांनी जो विचार रुजवलेला होता की भारतातील मुख्य प्रश्न काय, समाज प्रबोधनाच्या सर्व प्रक्रियेमध्ये विविध चळवळी झाल्या, परंतु भारतातल्या मुख्य प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं. आणि ते लक्ष वेधलं सर्वप्रथम फुल्यांनी की भारतातला प्रश्न हा जातींचा प्रश्न आहे. त्याचीच पुढे बाबासाहेबांनी फुलेंच्या विचारांचा विकास करत बौद्ध राष्ट्रवादाचा आणि बौद्धवादाचा स्वीकार करत भारतातील जाती व्यवस्थेचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर सर्वप्रथम भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी भारत बौद्धमय करण्याची भूमिका बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली घेतली होती. आणि त्यामुळे भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्याचे ध्येय म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये भारत बौद्धमय करण्याचे ध्येय घेऊन
बौद्ध संघर्ष समिती या संघटनेमार्फत ज्यावेळेस आम्ही बौद्ध धम्म, तत्वज्ञान, बौद्ध धम्माचा प्रचार या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो, त्यावेळेस त्यावेळेस कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये MSW करत होती आणि MSW करत असताना आम्ही विविध कॉलेजला जायचो, विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलायचो, विविध वस्त्यांमध्ये जायचो, बुद्ध विहारांमध्ये जायचो, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलायचो. या सगळ्या संपर्काच्या प्रक्रियेमध्ये तिची आणि माझी भेट अशाच एका शिबिरामध्ये झाली आणि शिबिरामध्ये झाल्यानंतर सर्वात महत्वाचं हेच वैशिष्ट्य आहे की जे तुम्हालाही जाणवलं की पूर्वाश्रमीच्या मराठा समाजात जन्माला आलेले असून सुद्धा ही मुलगी भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्याची भाषा बोलते, भारतातील विषमतावादी संस्कृती नष्ट करण्याची भाषा बोलते, भारतातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयीची भाषा बोलते आणि सर्वात महत्वाचं माझ्या दृष्टीने जे महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे ही मुलगी बाबासाहेबांना जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आज आपण पाहतो आंबेडकरी चळवळीत बाबासाहेबांना खूप मोठं महत्व आहे किंवा आंबेडकर चळवळ मुळात बाबासाहेबांच्या विचारांवर आणि प्रतीकांवर चालत आलेली आहे. परंतु बाबासाहेबांची वैचारिक देणगी ही भारतालाच नव्हे तर विश्वाला तारणारी आहे. परंतु केवळ बाबासाहेबांकडे जातीग्रस्त मानसिकतेतून बघितल्यामुळे बाबासाहेबांचं हिमालय एवढं प्रचंड कर्तृत्व इथली जातीवादी मानसिकता नेहमी दाबत आहे. बाबासाहेबांच्या विचारांना तेवढं जाणीवपूर्वक महत्व न देणे, बाबासाहेबांच्या प्रतीकाला जाणीवपूर्वक महत्व न देणे, बाबासाहेबांच्या नुसतं जय भीम नाव जरी घेतलं तरी संबंधित व्यक्तीवर अन्याय अत्याचाराच्या घटना करणे, अशा प्रकारच्या जातीग्रस्त मानसिकतेमध्ये समाज असताना एक मुलगी तो विचार आणि विशेषतः तिच्यावर त्यावेळेस गांधीवादाचा प्रभाव जास्त होता. तिचे वडील हे मूलतः गांधीवादी आहेत आणि मूलतः गांधीवादी असल्यामुळे गांधीवादाचा प्रभाव हा तिच्यावरही त्यावेळेस होता. परंतु गांधीवादाचा प्रभाव असून सुद्धा बाबासाहेब समजून घेणे, आंबेडकरवाद समजून घेणे, आंबेडकरवादाचा विकासाचा भाग म्हणून बाबासाहेबांची जाती व्यवस्था नष्ट करण्याची चळवळ नेमकी काय ही समजून घेणे, बाबासाहेब भारत बौद्धमय करण्याची भाषा का बोलत होते, त्या मागची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं समजून घेणारी जी मुलगी माझ्या समोर दिसत होती आणि तीच माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक भावणारी गोष्ट होती की या सगळ्या मुळामध्ये अशा प्रकारच्या समाजामध्ये ज्यावेळेस तिचा जन्म झालेला असताना, सर्व सुख सुविधा तिला मिळालेल्या असताना, अगदी फ्लॅट संस्कृतीमध्ये तिचं बालपण गेलेलं असताना, माझ्यासारख्या वस्तीत राहणाऱ्या मुलांविषयी तिच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण होतं, एक करुणा निर्माण होते. फक्त माझ्याविषयीच नाही तर माझ्यासारखे असंख्य जे बांधव आहेत, भगिनी आहेत की जे वस्तीत राहतात, वस्तीतलं जीवन तिने पाहिलं होतं, वस्तीत नेमक्या कशा प्रकारच्या अडचणी असतात त्या तिने जाणून घेतल्या होत्या. इव्हन तिला त्या जास्त प्रकारे जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठी ती सतत वस्तीत यायची, वस्तीतल्या महिलांशी बोलायची, माझ्या घरी यायची, माझ्या आईशी बोलायची. असे विविध प्रकारच्या प्रक्रियेतून ती चळवळ समजून घेत होती, बाबासाहेब समजून घेत होती आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला ती त्यामुळे भावली की अशा प्रकारच्या वातावरणात जन्माला आलेली मुलगी बाबासाहेब जाणून घेण्याचा प्रयत्न करते, ही माझ्या दृष्टीने फार मोलाची आणि क्रांतिकारक गोष्ट होती. कारण की अशा प्रकारे मी तरी एक मुलगी पाहिलेली नव्हती की जी अशा प्रकारे वागणुकीतून विचार समजून घेण्याचा प्रयत्न करते. तो नुसता विचार समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर तो विचार जगण्याचा सुद्धा प्रयत्न करते. अशा प्रक्रियेतून ती या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं जर स्वरूप पाहिलं तर त्यानुसार मी इथपर्यंतच म्हणेल की अशा प्रकारे वेगळ्या क्रांतिकारक विचारांची, समाज परिवर्तनाच्या भूमिकेची जाण असणारी आणि नुसती भूमिकेची जाण असणारी नाही तर ती भूमिका जगण्यासाठी प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरणारी, प्रत्यक्ष फील्डमध्ये काम करणारी आणि तो व्यवहार किंवा तो विचार प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणारी अशी एक क्रांतिकारी मुलगी मला दिसली. या गोष्टी माझ्या दृष्टीने फार महत्वाच्या होत्या आणि त्यामुळे आम्ही दोघं एकत्र येण्याच्या प्रक्रियेत एक मनामध्ये विचार विनिमय सुरू झाला. क्या बात आहे, जबरदस्त. खरं म्हणजे तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने मांडणी केली. विचार केला तर मी माझं स्टेटस मॅडमने बघितलंय की जाती अंत्याच्या लढाईमध्ये बाबासाहेबांनी हे एक अस्त्र दिलं होतं आपणाला विचारामधून की जोपर्यंत तुम्ही आंतरजातीय विवाह करत नाहीत तोपर्यंत तुमचा हा जाती अंताचा लढा खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण होणार नाही. परंतु तेच पाहत असताना सर महाराष्ट्रामध्ये आणि मॅडम तुम्हाला दोघांनाही म्हणजे मला खरं एकत्र प्रश्न आहे, तुमचं उत्तर कुणी मला मिळालं तर हरकत नाही.
की माझ्या गावाजवळ अवघ्या 20 किलोमीटरवर खर्डा हे गाव आहे सर, जिथे नितीन आगेचा खून झाला. त्यानंतर आपण पाहतो की विराज जगतापचा तुमच्या पुण्यामध्ये खून झाला. त्यानंतर भीमराज गायकवाडचा संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये अशाच प्रेम प्रकरणातून त्याच्या भावाच्या प्रकरणामुळे खून झाला. असे अनेक प्रकरणं आपण पाहतो की उच्च जातीच्या एखाद्या मुलीबरोबर त्याचं प्रेम प्रकरण किंवा अफेअर चालू झालं असं शंका जरी आली तरी त्याचा खून करण्यापर्यंत जाणारी ही मानसिकता एकीकडे, आणि साधारणतः आजपासून एक 10-15 वर्षापूर्वी तुम्ही स्वतः ह्या मानसिकतेच्या समाज व्यवस्थेमध्ये बंड करून स्वतः धर्मांतर मॅडमने करून पुन्हा एकदा बौद्ध समाजाच्या, कारण सर्वात जास्त जर तुम्ही जनरली पाहिलं ना, म्हणजे माझा एक अनुभव आहे की सर्वसाधारण काय होतंय, मॅडमने अतिशय सुंदर मागच्या त्यांच्या व्याख्यानामध्ये मांडणी केली की खऱ्या अर्थानं गुणवत्तेची जी तुलनात्मक जर अभ्यास केला तर गुणवत्ता ही बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या दोघांमध्ये स्पर्धा प्रचंड आहे. मॅडम तुमचं व्याख्यानामध्ये हा मुद्दा होता. आणि मग बौद्ध आणि ब्राह्मणामध्ये अशा प्रकारची अभ्यासाची म्हणा, नोकरीची म्हणा किंवा अन्य कुठली बुद्धिमत्तेची म्हणा तुलनात्मक दृष्ट्या त्यांच्या स्पर्धा आहे. आणि अशा वेळी जाणीवपूर्वक आपण जर जनरली पाहिले, इतरही होत नाहीत असं नाही, पण जनरली ही जी तुम्हाला नितीन आगेचं उदाहरण सांगितलं किंवा विराज जगताप सांगितलं किंवा मी दुसरं एक सांगितलं भीमराजचं, ही बौद्ध कुटुंबातली किंवा पूर्वाश्रमीची महार म्हणा, याच प्रकरणामध्ये असं घडलं. तेव्हा असे का घडतं असं एक तुमचं दोघांचं, कारण तुम्ही तर यातला पार करून नव्हे, याला पार तोडून मोडून अगदी तुम्ही खिशात घालून तुम्ही स्वतः मंगल परिणय करून आज अतिशय सुखी समाधानाने जीवन जगत आणि समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. मला विचारायचंय अशा घटनांसाठी तुम्ही काय एक मार्गदर्शन कराल किंवा याबाबत समाजाला काय तुम्ही प्रबोधनात्मक काही 2 गोष्टी सांगा. यामध्ये अजून मी काही गोष्टी जोडतो की भारतामध्ये ऑनर किलिंगचं इतकं मोठं प्रमाण आहे की लोक, म्हणजे हे तर मुलाला मारणं तर इथे आपल्याला दिसतंय, परंतु स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारायला सुद्धा लोक मागे पुढे बघतात. ऑनर किलिंग म्हणजे ऑनर किलिंग आहे का खऱ्या अर्थानं डिसऑनर किलिंग आहे? याला शब्द यांनी ऑनर किलिंग दिलाय, परंतु खऱ्या अर्थानं म्हणजे आपली पूर्ण पोटच्या गोळ्याला मारण्याची ही अशी कशी अमानुष पद्धती सुद्धा स्वीकारल्या जाते, हा सुद्धा इथे एक महत्वाचा प्रश्न याला जोडूनच मी तुम्हाला ऍड करतो. हे पहिल्यांदा थोडंसं मी अनुभवाबद्दल बोलते आणि पुढचा विवेचनात्मक थोडासा भाग सचिन बोलेल ह्या विषयाबद्दल. ऑनर किलिंग हा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दलचा एक म्हणजे मला असं वाटतं की वैयक्तिक अनुभव मी जर सांगितला तर जास्त मला असं वाटतं की ह्याला आपण पुढे जाऊ शकू ह्या विषयावरती. मी नेहमीच असं म्हणते की माझ्या घरातलं जे पुरोगामी वातावरण होतं, म्हणजे स्पेशली माझ्या वडिलांच्यामुळे जे आलेलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांचं योगदान मी या मुद्द्यावरती नक्की मान्य करेल की ज्यावेळेस मी हा निर्णय घेतला, म्हणजे मी सगळ्या प्रोसेसमधून जात होते, मी धर्मांतर करण्याच्या भूमिकेपर्यंत आले. त्यांचं हे मत होतं की धर्मांतर करायची काय गरज आहे, धर्म बदलायची काय गरज आहे, इथपर्यंत आमची चर्चा होत होती. पण मला अजूनही आठवतंय की जेव्हा माझं आणि सचिनचं आम्ही ठरवलं की आपण आता पुढच्या पातळीवरती जाऊयात लग्न करण्याच्या, त्याच्यानंतरच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी घरी हा विषय सांगितला की असा आमच्या संघटनेतला पूर्वाश्रमीच्या महार समाजातला मुलगा आहे आणि ज्याच्याशी आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की लग्न करायचं. त्यावेळेसचा अनुभव फक्त मला तुम्हाला इथं सांगावासा वाटतो की आईला तर तापच आला ते ऐकल्यानंतर, पण माझ्या वडिलांची उत्स्फूर्त प्रक्रिया होती की अरे वा, सचिनला बोलव ना उद्याच्या हाला. म्हणजे इथं तो जो बाबासाहेबांमुळे किंवा एकूणच त्यांच्या चळवळीमध्ये त्यांचं वार्तांकन करताना आलेला जो एक त्यांचा एक उदारमतवादी किंवा पुरोगामी जो एक हे होता, विचार होता, त्याचं मला तिथं प्रतीक दिसलं. आणि त्याच्यानंतरची प्रक्रिया पण तुम्हाला सांगते की बरेच दिवस आई माझ्याशी बोलत नव्हती किंवा तिला ते काही, म्हणजे ती ज्या प्रकारच्या वातावरणातून लहानपणातून विदर्भाच्या ह्याच्यातून आलेली होती, तिला ते झेपलंच नव्हतं की असं काहीतरी हिने ठरवलेलं आहे. पण वडिलांच्या आणि थोडेफार माझ्या बहिणीच्या सततच्या संवादामुळे किमान ती ऍग्री झाली ह्या मुद्द्याला. नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा ऍक्च्युअली आम्ही लग्न करण्याचं ठरवलं, तेव्हा सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये माझी बहीण आणि माझ्या वडिलांनी बऱ्यापैकी पुढाकार घेऊन खोरे आणि कांबळे अशी पाटी असलेली प्रॉपरली पत्रिका छापून म्हणा किंवा फ्लेक्स छापून म्हणा, अशा पद्धतीने तिथं आमचं बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आम्ही मंगल परिणय केला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला जो अनुभव आला की ऑनर किलिंग हा विषय तिथं पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला होता, कारण की माझ्याकडे ते किमान
पुरोगामी वातावरण होतं किंवा त्या पद्धतीचा समज होती, अशा पद्धतीची व्यक्ती माझ्या घरामध्ये होती. त्याच्यामुळे कदाचित ते तिथपर्यंत प्रकरण जाऊ शकलं नाही. प्रत्यक्ष जर तुम्ही म्हटलात की मराठा टिपिकल नातेवाईक त्यावेळेस मात्र खूप चिडलेले होते किंवा त्यांना हे खूप काही गोष्टी पटत नव्हत्या. त्याच्यामुळे वडिलांचं एक स्थान लक्षात घेऊन काही जण फक्त तिकडे आले होते. प्रत्यक्ष मला कुणीही भेटलं नाही त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी, पण किमान ते उपस्थित राहिले होते त्या लग्नाला. काही जण एक ह्याच्या खातर आले होते, वडिलांच्या नावाखातर. पण वडिलांनी अतिशय सुंदरपणे लग्नाच्या आधीच्या दिवशी सगळ्यांना जी पत्रिका आपण पाठवतो त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित आमच्या दोघांबद्दलची माहिती लिहून, अशा प्रकारच्या लग्नाला आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत आणि तुम्हाला खोटं वाटेल पण अतिशय पुरोगामी वर्तुळातली मोठी मोठी लोक आमच्या लग्नाला उपस्थित होती. मग अगदी आमचे संघटनेचे डॉक्टर हर्ष जगजाप सर असतील, हरिनरके काका असतील, जयदेव गायकवाड काका असतील, अंजली मायदेव मॅडम असतील, किंवा अजूनही खूप नावं घेता येतील, लक्ष्मण माने असतील, अशी खूप मोठी मोठी लोक आमच्या लग्नाला तिथे उपस्थित होती. हे संपूर्णपणे श्रेय माझ्या वडिलांना जातं, हे मी त्यांचं योगदान नक्की इथं मान्य करू इच्छिते. फक्त ऑनर किलिंगचा जो विषय आहे, ऑनर किलिंगच्या विषयामध्ये तुम्ही जे मांडलात, म्हणजे मी फक्त हा माझा एक मुद्दा मांडते आणि नंतर सचिन पुढचं त्याचं विवेचन करेल. पण प्रत्यक्ष हत्या हा जो मुद्दा असतो ना, हा प्रत्यक्ष हत्येचा मुद्दा तुम्ही जी आता प्रकरणं मांडली त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हत्येचा मुद्दा मांडलेला आहे, की तिथं जाऊन त्या मुलीची डायरेक्ट हत्या, पोटच्या गोळ्याची हत्या किंवा तिच्या होणाऱ्या नवऱ्याची किंवा झालेल्या नवऱ्याची हत्या या पद्धतीने. पण ऑनर किलिंग किंवा कुठल्याही प्रकारचं मानसिक पुढचा जो संघर्ष तुम्हाला करावा लागतो ना, तुमचा जो भावनिक संघर्ष असतो, ती पण एक प्रकारची तुमची इमोशनल किलिंग मी म्हणू शकते ह्याच्यामध्ये. हा एक मोठा टप्पा जो आहे ना, तोही तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात पार पाडावा लागतो, जो मी पार पाडला. तिथं तुम्ही कदाचित तिथं डायरेक्टली फिजिकल किलिंग नाही म्हणू शकणार, पण मेंटल आणि इमोशनल किलिंग जो विषय आहे ह्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. ह्याच्यावरती सुद्धा आंबेडकरी चळवळींनी जास्तीत जास्त भाष्य केलं पाहिजे, असं या निमित्ताने मी मांडू इच्छिते. पुढे सचिन बोलेल. सर्वात महत्वाचाच आता तुम्ही खरं तर आजच्या या चर्चेनिमित्त एकदम महत्वाचाच मुद्दा उपस्थित केला की अशा प्रकारच्या ऑनर किलिंग मुळात होतातच का. तर मुळात भारतीय समाजाची एकूण रचना जर आपण पाहिली तर भारतीय समाजाची रचना ही मुळामध्ये जातीग्रस्त समाज रचना आहे. म्हणजे जाती व्यवस्था पितृसत्ता या ठिकाणी काम करते आणि जाती व्यवस्था पितृसत्ता या ठिकाणी काम करत असताना ती पावित्र्य संकल्पनेवर आधारित अशी समाज रचना आहे. आणि सर्वात महत्वाचं, या जाती व्यवस्था पितृसत्तेला पावित्र्य देण्याचं काम इथल्या धर्माने आणि इथल्या धर्मग्रंथांनी केलेलं आहे. आणि ज्या वेळेस इथल्या धर्माने, धर्मग्रंथांनी इथल्या जाती व्यवस्थेला पावित्र्य संकल्पना बहाल केलेली असल्यामुळे जाती व्यवस्थेची एकूण समाज रचना जर पाहिली तर ब्राह्मण सर्वात पवित्र, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य, त्यानंतर शूद्र आणि सर्वात अपवित्र ज्यांना वर्णाचा अधिकारच नाही असा अस्पृश्य समाज, अशी हिची उतरण असल्यामुळे जसजसं वरून आपण खाली खाली येतो तस तसं पावित्र्य हे कमी कमी होत जात. म्हणजे ब्राह्मणांना जेवढ्या मोठ्या प्रमाणात पावित्र्य आहे समाज व्यवस्थेमध्ये, तस तसं वर्णानुसार तुम्ही जसे खाली येता तस तसं क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल आणि अस्पृश्य असेल, हे पावित्र्य कमी कमी होत जातं. आणि ते इतकं अपवित्र होतं की अस्पृश्यांची सावली सुद्धा तुम्हाला विटाळ म्हणून मानण्यात येते, अस्पृश्यांचा स्पर्श सुद्धा तुम्हाला विटाळ म्हणून मानण्यात येतो. आणि ज्या वेळेस भारतीय समाज मनाची अशी धारणा इथले धर्मग्रंथ करतात, इथली धर्ममत करतात, इथला धर्म अशा प्रकारच्या विचारांना प्रोत्साहन देतो, त्यावेळेस माणूस किंवा कुठलाही व्यक्ती त्या समाजामध्ये जन्मलेला त्या पावित्र्य संकल्पनेवर विश्वास ठेवत असतो. आणि या पावित्र्य संकल्पनेवर विश्वास ठेवल्यामुळे ज्या वेळेस वरच्या जातीतील मुलगा किंवा खालच्या जातीतील मुलगी किंवा खालच्या जातीतील मुलगा किंवा वरच्या जातीतील मुलगी अशा प्रकारे विवाह करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस त्या मुलाचं किंवा मुलीचं स्थान वर्णव्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये कोणत्या स्थानावर आहे, पावित्र्यामध्ये तो किती पवित्र आहे आणि तो किती अपवित्र आहे याची तुलना केली जाते. आणि पवित्र कॅटेगरीत येणाऱ्या जाती ज्यावेळेस त्यांना असं समजतं की आपल्या मुलाने किंवा मुलीने अपवित्र कॅटेगरीत येणाऱ्या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे, त्यावेळेस त्यांच्या पावित्र्य संकल्पनेला धक्का बसतो, त्यांना मानसिक धक्का बसतो
आणि त्या पावित्र्य संकल्पनेच्या संरक्षणासाठी ते अगदी पोटच्या गोळ्याचा सुद्धा गळा घोटायला कमी करत नाही. अशा प्रकारची मांडणी ही बाबासाहेबांनीच केलेली आहे. बाबासाहेबांनी ज्या वेळेस, आता मुद्दा आला म्हणून मी त्याला जोडूनच मुद्दा मांडतो, की आंतरजातीय विवाह जे होतात त्या आंतरजातीय विवाहांचे मी साधारण 3 प्रकार करतो. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो सर्वसामान्य समाजामध्ये होणारे आंतरजातीय विवाह, की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या विचारधारेचा अंश नाही, कुठल्याही प्रकारची चळवळ नाही, फक्त प्रेम निर्माण झाले एकमेकांप्रती म्हणून त्यांनी केलेले प्रेम विवाह. मी दुसऱ्या प्रकारचा आंतरजातीय विवाहाचा दुसरा प्रकार सांगेल, जो पुरोगामी चळवळी अंतर्गत येणारे आंतरजातीय विवाह, की ज्यामध्ये आंतरजातीय विवाहामध्ये जातींचं भान असतं, जातीच्या स्थानांचं भान असतं आणि या जाती बाहेर लग्न केल्यानंतर आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरे जावं लागू शकतं अशा सगळ्या परिणामांचं आत्मभान मुलाला आणि मुलीला दोघांनाही असतं. आणि तिसऱ्या प्रकारचं मी तो प्रकार सांगू इच्छितो, तो म्हणजे आंबेडकरी चळवळीत येणाऱ्या किंवा आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आंतरजातीय विवाह. मुळामध्ये मी तिसऱ्या प्रकारामध्ये जो आंबेडकरी चळवळी अंतर्गत होणारा आंतरजातीय विवाह आहे त्याला मुळामध्ये मी आंतरजातीय विवाहच मानत नाही. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आंबेडकरी चळवळीमध्ये कुठलाही कार्यकर्ता हा जाती व्यवस्था नष्ट करण्याची भाषा करतो, त्यावेळेस जाती व्यवस्था नष्ट करत असताना जाती व्यवस्था ही मानसिक आहे, जाती व्यवस्थेचे जाणीवे नेणीवेपर्यंत संस्कार झालेले आहेत हे दोन्ही त्या मुलाला आणि मुलीला माहीत असतं. आणि जाती व्यवस्थेचे हे मानसिक संस्कार ज्या धर्मग्रंथांमधून आलेले आहे तो धर्मग्रंथ नाकारणे, जाती व्यवस्थेचे हे विषमतावादी संस्कार ज्या धर्ममतातून आलेले आहेत तो धर्ममत नाकारणे, जाती व्यवस्थेचे हे विषमतावादी संस्कार ज्या धर्मातून आलेले आहेत तो धर्म नाकारणे, इथपर्यंत व्यापक भूमिका ही आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते घेतात. आणि म्हणूनच ते नंतर ज्या जातीत जन्माला आलेले आहेत ती जात सोडतात, ज्या धर्मात जन्माला आलेले आहेत तो धर्म सोडतात आणि ते धर्मांतर करतात. त्या अर्थाने जर आमच्या दोघांचा जर विचार केला आत्ताच्या विषयापुरता, तर मी 1999 साली धर्मांतर केलेलं आहे आणि हिने 2006 साली धर्मांतर केलेलं आहे आणि आमचं लग्न झालेलं आहे 2007 साली. त्या अनुषंगाने आंबेडकरी चळवळीत याचं जर आपण आंबेडकरी चळवळीचे निकष याला लावले तर त्या अर्थाने टिपिकल अर्थाने आमचा आंतरजातीय विवाह म्हणता येत नाही, तर आमचा विवाह हा एकधर्मीय विवाह आहे. हा एकधर्मीय विवाह असल्यामुळे अशा प्रकारच्या एकधर्मीय विवाहाची जास्त आवश्यकता आहे. कारण पहिला प्रकार जो मी तुम्हाला सांगितला की सर्वसामान्यांमध्ये जे प्रेम विवाह होतात त्या प्रेम विवाहामधून जी पुढची संतती निर्माण होते किंवा पुढची पिढी निर्माण होते, एक तर सर्वसामान्य कॅटेगरीमध्ये ज्या तरुणींचं लग्न झालेलं असतं त्यांना दोन्ही समाज नाकारतो, त्यांना दोन्ही समाज विचारात घेत नाही, त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक प्रकारचा बहिष्कार असतो. त्याही परिस्थितीत ज्यावेळेस ते जोडपं आयुष्य आपलं पुढे नेतं आणि पुढची जनरेशन निर्माण करतं किंवा पुढची पिढी जन्माला येते, तर अशा पुढच्या पिढींच्या लग्नाचे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतात. आणि अशा पुढच्या पिढींच्या लग्नाचे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाल्यानंतर ना त्यांना वडिलांकडच्या जातीचे लोक स्वीकारतात ना त्यांना आईकडच्या जातीकडचे लोक स्वीकारतात, त्यांची एक स्वतंत्र जात तयार झालेली असते. त्यामुळे केवळ आंतरजातीय विवाह करणे हा मुळात बाबासाहेबांनी जरी सांगितलेला मार्ग असला तरी बाबासाहेबांनी स्वतः त्याच्यावर मर्यादा किंवा त्या मार्गाच्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. अँड इलिमिनेशन ऑफ कास्ट, जातीप्रथेचे निर्मूलन, या भाषणामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आंतरजातीय विवाह करणे जरी एक प्रकारे आपण मान्य केलं तरी त्या मार्गाला प्रचंड मर्यादा आहेत. आंतरजातीय विवाह करून रक्तसंबंधातून लोक कदाचित एकत्र येतील, परंतु मुळात आंतरजातीय विवाह या भारतामध्ये जास्त का होत नाही असा प्रश्न बाबासाहेब उलटा उपस्थित करतात. आपल्याला ज्या प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करायची आहे त्यामध्ये आंतरजातीय विवाह जास्त का होत नाही किंवा बहुसंख्य समाजाला याचा विरोध का आहे, त्याचं कारण बाबासाहेब सांगतात, कारण की इथले लोक हे जात पाळतात. मग ते जात का पाळतात? ते मूर्ख आहेत म्हणून जात पाळतात का? अजिबात नाही.
ते वेडपट आहे म्हणून जात पाळतात का? अजिबात नाही. तर त्यांच्यावर जातीचे संस्कार करणारे जे जे काही धर्मग्रंथ आहेत, जे जे काही धर्ममत आहेत आणि जो काही धर्म आहे तो त्यांना जातीचे संस्कार पाळायला भाग पाडतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की भारतातले लोक जात का पाळतात? कारण की ते मूलतः धार्मिक आहे. आणि अशा प्रकारच्या आंतरजातीय विवाहातून ज्यावेळेस पुढची संतती निर्माण होते, पुढची पिढी निर्माण होते, त्यातून जाती व्यवस्था नष्ट करण्याऐवजी आपण विविध अनेक वेगवेगळ्या जातींना जन्माला घालतो. कारण की त्या दोन्ही जोडप्यांची धार्मिक आयडेंटिटी कुठलीच नसते. ते आहे त्या जाती व्यवस्थेच्या सिस्टीम मध्ये राहून आपला संघर्ष पुढे रेटत असतात. आणि मग अशा प्रकारच्या मुलांचे लग्नाचे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस सुद्धा अशाच दुसऱ्या कुटुंबाला ते शोधतात ज्यांनी आंतरजातीय विवाह केलेले. त्यामुळे आपल्याला क्रांती आणि प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की अनुलोम आणि प्रतिलोम विवाह झाले. अशा अनुलोम आणि प्रतिलोम विवाहामुळे असंख्य नवीन नवीन जातींचा निर्मिती झालेली आहे. त्यामुळे केवळ आंतरजातीय विवाह करून जातींचा प्रश्न सुटणार नाही. उलट केवळ आंतरजातीय विवाहाचा जर विचार केला तर आपल्या तर्फे कळत न कळत नवीन नवीन जातींची वेगवेगळी निर्मिती होत असते. दुसरा मुद्दा जो दुसरा प्रकार मी सांगितला की पुरोगामी चळवळीमध्ये म्हणजे आंबेडकरवादी भूमिका न घेणाऱ्या सगळ्या पुरोगामी चळवळी यांच्यामध्ये पण आंतरजातीय करणारे बरेचसे कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत पण हाच मुद्दा मी उपस्थित करेल की ते कार्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धर्ममतांची चिकित्सा न करता, धर्मग्रंथावर चिकित्सा न करता किंवा धर्माची चिकित्सा न करता आहे त्याच जातीत राहून फक्त परिवर्तनाची भाषा बोलणे, फक्त मानवतावादाची भाषा बोलणे अशा प्रकारच्या भूमिका घेतल्यामुळे फक्त मानवतावाद विचार घेऊन कुठल्याही प्रकारचा समाज अस्तित्वात राहिलेला नाही. आणि म्हणून तिसरा पर्याय जो बाबासाहेबांनी दिलेला पर्याय की या भारतातील जाती व्यवस्था तुम्हाला नष्ट करायची असेल तर त्या जातीचे संस्कार, ज्या विषमतेचे संस्कार ज्या धर्ममतांनी केलेले, ज्या धर्मश्रद्धांनी केलेले, ज्या धर्माने केलेले त्या धर्मश्रद्धा, ती धर्ममत तुम्ही नाकारली पाहिजे. प्रसंगी तुम्ही धर्म सुद्धा नाकारला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सर्व जाती व्यवस्थेला छेद देण्यासाठी, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बौद्ध धर्माची, बौद्धवादाची, बौद्ध राष्ट्रवादाची भूमिका बाबासाहेबांनी घेतली. आणि 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी सांगितलं की येत्या 15 वर्षात मी हा भारत बौद्धमय करेन. म्हणजे काय? तर मला यातून एवढंच सांगायचं आहे, केवळ आंतरजातीय विवाहाची भूमिका घेऊन आपण इथपर्यंतच तरुण तरुणींनी थांबलं नाही पाहिजे. तर तुम्हाला प्रेम आहे, प्रेम जरूर व्यक्त करा, आपल्या आवडणाऱ्या जोडीदाराशी लग्न जरूर करा, परंतु इथली समाज व्यवस्था जर तुम्हाला नष्ट करायची असेल, पर्यायाने जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर जातीविहीन, जाती व्यवस्था नसणारा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसणारा, कुठल्याही प्रकारचा जातीविहीन, वर्णविहीन समाज निर्माण करायचा असेल तर तुम्हाला धर्माची आवश्यकता लागते. धर्माशिवाय समाज निर्माण होऊ शकत नाही. आणि ही भूमिका बाबासाहेबांनी घेतल्यामुळे आपल्याला जर जातीविहीन, वर्णविहीन समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला धर्माची भूमिका घ्यावी लागेल. आणि मग समतेला प्रोत्साहन देणारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणारा, तुमच्या प्रेमाला मान्य करणारा, भगवान बुद्धांनी तर आपल्या धम्मामध्ये करुणेपेक्षा मैत्रीला जास्त महत्व दिलेलं आहे. भगवान बुद्ध सांगतात ज्यावेळेस धम्म हा करुणेपेक्षा मैत्रीला अधिक महत्व देतो त्यावेळेस तो सद्धम्म रूपाला येतो. मैत्री म्हणजे काय? प्राणी मात्रांविषयी असलेलं प्रेम. भगवान बुद्धांनी फक्त माणसातल्याच प्रेमाला फक्त महत्व दिलं नाही, तर इथल्या प्रत्येक जीव आणि प्राणी मात्राविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. ही इतकी व्यापक भूमिका भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये दिलेली आहे, ज्या धम्माच्या आधारावर हा समाज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की ऑनर किलिंग का होतं, तर ऑनर किलिंग इथल्या धर्मश्रद्धांनी, धर्ममतांनी आणि धर्माने जे विषमतेचे बीज डोक्यात पेरलेले आहेत त्या विरोधात जर कोणी आचरण केलं तर त्यांना आम्ही सोडणार नाही. त्याचं कारण त्या प्रकारचे संस्कार संबंधित व्यक्तीवर झालेले असल्यामुळे तो या चौकटीच्या बाहेर जायला तयार नाही. त्याला जर या चौकटीच्या बाहेर आणायचं असेल तर आपल्याला त्याचे धर्मश्रद्धा, धर्ममत आणि धर्माविषयीचं पुनर्विलोकन करण्यासाठी त्याला भाग पाडावं लागेल. आणि असं जर त्याने केलं तर स्वतःहून लोक मोठ्या प्रमाणात या भूमिकेकडे येतील
आणि या भूमिकेकडे जर आले तर समाज म्हणून आपल्याला एक आदर्श समताधिष्ठित समाज, आदर्श बौद्ध समाज असा लोकांना पर्याय उपलब्ध करून दिला. आणि अशा प्रकारच्या पर्याय उपलब्ध जर आपण करून दिला तर निश्चित मोठ्या प्रमाणात लोक समतेसाठी, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, आपल्या व्यक्तीच्या विकासासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याशिवाय राहणार. धन्यवाद. पावित्र्याच्या आधारावर तुम्ही त्याची जे विश्लेषण केलं आणि शेवटच्या पायरीवरचं पावित्र्य कमी असल्यामुळे ही ऑनर किलिंग सारखा प्रश्न घडतो, ही खूप सुंदर मांडणी केली. पण त्याबरोबर तुम्ही आणखी एक महत्वाचा मुद्दा तिथे उपस्थित केला की अशा पद्धतीने हे जे 3 तुम्ही गट किंवा वर्गवारी केली त्यामध्ये शेवटच्या गटामध्ये तुम्ही दोघं आहात. खरं म्हणजे तुमच्या दोघांचं अभिनंदन. तुम्हाला पुन्हा एकदा मी क्रांतिकारी जय भीम करतो आहे. पण मुद्दा हा आहे सर की ही सगळी धर्मश्रद्धा आणि धर्माच्या ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या धर्माच्या उन्मादी वातावरणामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्म आहे. हो, आपण बौद्ध आहोत म्हणून मानायचं नाही, हे जगाने मान्य केले. बाबासाहेबांसारख्या विश्वरत्नाने ते मान्य केलं म्हणून तर त्यांनी धर्मांतर केलं आणि आपल्या सगळ्याला तो मार्ग दाखवला. पण तथापि पुन्हा तिथेच तो मुद्दा येतो आहे की हे जे उन्मादी वातावरण, ह्या उन्मादी वातावरणामध्ये निर्माण झालेली ही एकूणच परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून आपला धम्म जो की समतेवर, विज्ञानवादावर, ह्याच्यावर चालतो, शांततेवर, प्रेमावर, मैत्रीवर चालतो आहे. पण अगदी उलट काम सध्या देशामध्ये चालू आहे, समाजामध्ये चालू आहे. अशा वेळी आपण आपल्या विचारांची पेरणी करत असताना प्रश्न थोडासा बाजूचा आहे, पण तरी सुद्धा तुमच्यासारख्या अतिशय म्हणजे आमच्या समाजासाठी आदर्श असणाऱ्या दाम्पत्याकडून ही गोष्ट समजून घेणं मला फार गरजेचं आहे सर, की धम्म चळवळीमध्ये तुमच्या माझ्यासारखा समजा शिकल्या सवरलेला किंवा मॅडम सारखा अत्यंत प्रगल्भ विचाराने बौद्ध बनलेल्या व्यक्तीने धर्माबाबत बोलत राहणं, धर्माबाबत सांगत राहणं हे ठीक, परंतु त्या तुलनेनं आपण आपल्या समाजाच्या बाबतीत धम्म, भिक्खू, बौद्ध विहार आणि खऱ्या अर्थानं खरा बौद्ध धम्म याच्यात काहीतरी वेगळे पण तुम्हाला जाणवतंय की नाही दोघांना? कारण आम्हाला तर जाणवत आहे. म्हणून थोडासा वेगळा प्रश्न विचारू. खरं म्हणजे बहुजन संघटक पेज हेच काम करताय, परिवर्तनाच्या चळवळीतला एक महत्वाचा तो भाग आहे आणि आपण त्याचे प्रवासी आहोत आणि तुम्ही तर आमच्या सगळ्यांचे आता आदर्श आहात या सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा तुम्ही ह्या 4 गोष्टी सांगाव्यात. सध्याचा उन्मादी वातावरण, बौद्ध धम्म, भिक्खू, बौद्ध विहार आणि आपल्याला अपेक्षित असलेला बौद्ध धम्म, दोघांपैकी कुणीही ज्याला शक्य आहे त्यांनी. आपल्याला अपेक्षित असणारा बौद्ध धम्म हा बाबासाहेबांनीच खरं तर आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली दिला. 13 ऑक्टोबर 1956 साली ज्यावेळेस नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद भरलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, तुमचा बौद्ध धम्म नेमका कुठला? त्यावेळेस बाबासाहेबांनी ही भूमिका घेतली की बौद्ध धम्मामध्ये महायान आणि हीनयान असा झगडा आहे. मला माझ्या लोकांना या झगड्यामध्ये पाडायचं नाही. माझा बौद्ध धम्म हा नवबौद्ध धम्म आहे, नवायान आहे, अशी बाबासाहेबांनी भूमिका घेतली. आणि बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धम्मातील ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी लक्षात घेऊन आधुनिक प्रश्नांना उत्तर देणारा धर्म आपल्याला दिलेला आहे. आधुनिक प्रश्नाला उत्तर देणारा धम्मग्रंथ आपल्याला दिलेला आहे. म्हणून धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी असे प्रश्न विचारले आणि त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की बुद्धाने केवळ शांतीत शिकवले का? बुद्धाने केवळ अहिंसाच शिकवले का? बुद्धाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे संदेश दिलेत का? इतकंच नाही तर सर्वात शेवटी जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो का? तर एका धम्मग्रंथामध्ये कार्ल मार्क्सचा उल्लेख करणं हीच मुळात बाबासाहेबांच्या नवयानाची एक वेगळी भूमिका आहे. म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की बौद्ध धम्म आणि या बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं पाहायचं, तर त्या सर्व परिस्थितीकडे पाहण्यासाठी एकच मिनिट थोडक्यामध्ये करा, कारण आपले 2 प्रश्न कारण खांडेकर सरांचा फोन येतो आहे जरा. ठीक आहे, मी फक्त तुमच्या प्रश्नाचं एक 5 मिनिटात उत्तर देतो. बाबासाहेबांनी नवयानाची भूमिका मांडलेली आहे आणि ही नवयानाची भूमिकाच ही भारतातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहे. आणि ही नवयानाची भूमिका बाबासाहेबांची नेमकी कशी आहे त्यासाठी बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी धम्मामध्ये 4 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते 4 प्रश्न वाचकांनी किंवा जिज्ञासूंनी जरूर वाचावे. त्यामध्ये बाबासाहेबांनी नवयानाची मांडणी केलेली. त्यामध्येच बाबासाहेबांनी भिक्खू कसा असावा या 4था जो प्रश्न आहे त्या 4थ्या प्रश्नावर बाबासाहेबांनी भिक्खू संदर्भात पण मार्गदर्शन केलेलं आहे.
की भिक्खू हा पूर्ण पुरुष झालेला असावा की समाजाला मार्गदर्शन करणारा तत्वज्ञ मार्गदर्शक असा मित्र असावा, ही भूमिका 4थ्या प्रश्नामध्ये बाबासाहेबांनी मांडलेली आहे. आणि तुमचा पुढचा जो मुद्दा होता की विहारांच्या बाबतीतली भूमिका काय, तर माझं या सर्व मुळामध्येच मी बौद्ध संघर्ष समिती या धार्मिक सांस्कृतिक संघटनेचा संघटक असल्यामुळे आमची संघटनेचीच भूमिका अशी आहे की आदर्श विहाराच्या माध्यमातून आदर्श समाजाची निर्मिती करणं आणि आदर्श समाजाच्या माध्यमातून या भारतातील जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आदर्श राष्ट्राची निर्मिती करणं, ही भूमिका असल्यामुळे आपल्याला जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल, त्यासाठी आदर्श समाज उभा करायचा असेल, तर तो आदर्श समाज हा कुठेही निर्माण होणार नाही, तर तो आदर्श समाज हा बुद्ध विहारांमध्येच निर्माण होईल. अशा बुद्ध विहारामध्ये निर्माण होईल की जे स्वाभिमानी बुद्ध विहार आहे. स्वाभिमानी बुद्ध विहार म्हणजे काय, की असं विहार की जे लोकांच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून अगदी 1 रुपयापासून ते जास्तीत जास्त लोकांच्या लोकवर्गणीतून जे विहार उभं राहतं ते स्वाभिमानी विहार. अशा स्वाभिमानी विहारातच स्वाभिमानी समाज उभा राहतो, स्वाभिमानी समाज निर्माण राहतो आणि असा स्वाभिमानी समाज राष्ट्र निर्मितीसाठी संघर्ष करतो. तुम्ही जो पहिला प्रश्न उपस्थित केला की आजच्या या वातावरणामध्ये आज जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारं वातावरण आहे किंवा फॅसिस्ट प्रवृत्तीचं जे वातावरण आहे, त्या फॅसिस्ट प्रवृत्तीला जर आपल्याला लढायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आदर्श बौद्ध समाज निर्माण करावा लागेल. आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आदर्श बौद्ध विहार निर्माण करावं लागतील. आज बरेचसे विहार आपण पाहतो लोकांच्या म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या वर्गणीतून आहे. अगदी आपला चेहरा त्या फरशीमध्ये दिसतो, इतकं आरसीसी आणि चांगलं बांधकाम असलेलं विहार आहे, पण त्या विहाराला लॉक आहे, त्या विहारात कोणीच येत नाही. ही जर कोंडी आपली फोडायची असेल तर आपल्याला समाजाच्या लोकवर्गणीतून स्वाभिमानी बुद्ध विहार निर्माण करावं लागेल. बुद्ध विहाराच्या माध्यमातूनच समाजाची निर्मिती होईल आणि आदर्श समाजाच्या निर्मितीतूनच आपण या भारतातील जाती व्यवस्थेचा प्रश्न नष्ट करू शकतो, जाती व्यवस्था नष्ट करू शकतो, म्हणजेच आदर्श बौद्ध समाज करू शकतो. अशी बाबासाहेबांचीच भूमिका आहे. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की मी भारत बौद्धमय करेन, भारत बौद्धमय होणे म्हणजे दुसऱ्या भाषेत या भारतातील जाती व्यवस्था नष्ट होणे. भारतातील जाती व्यवस्था नष्ट जर करायची असेल तर आपल्याला आदर्श समताधिष्ठित जातीविहीन वर्णविहीन आदर्श बौद्ध समाज निर्माण करावा लागेल. ओके सर, ओके, धन्यवाद सर. मॅडम तुम्हाला एक प्रश्न आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही आपल्या मागच्या व्याख्यानामध्ये घरचं वातावरण सांगितलं की सरांची आई आणि तुमचं जे नातं सांगितलं किंवा तुम्ही खूप चांगलं तुम्हाला समजून त्यांनी घेतलं, ह्या सगळ्या गोष्टीवर आधारित हा प्रश्न आहे. खांडेकर सर थोडासा प्रश्न आहे महत्वाचा की आपण जर जनरली पाहिलं की सर्वसाधारणतः आंतरजातीमध्ये मुलगी जर उच्च जात समूहातील असेल तर ती मुलगा ज्या खालच्या जातीतील असेल तिथे ती सहज स्वीकारली जाते, अगदी साधा नियम आहे. परंतु ह्याच्या उलट गणित झालं, मुलगी ही कनिष्ठ जातीतील आहे आणि मुलगा हा उच्च जातीतील आहे, ह्यामध्ये आपल्याला अंतर पाहायला मिळतं. कारण माझ्या जवळच अगदी बाजूच्याच बिल्डिंगमध्ये माझ्या असं एक उदाहरण आहे की ती मुलगी आहे बौद्ध किंवा पूर्वाश्रमीची महार आणि मुलगा आहे उच्च जातीतला. त्यामुळे अडचण तिथे निर्माण जाणवत होती की तिला स्वीकारलं जात नाही उच्च जातीतला मुलगा असल्यामुळे. हे स्पष्ट आहे की रोज काही ना काही झगडे चालू असतात, आमच्या कानावर येतात. मिसेस मला म्हणत असते बघावं, ती अरे पण आपण बघा म्हणजे आता काय ऐकणारच ना, फक्त आपण त्यांना काय सांगणार, 2-3 वेळा जाऊन समजावून सांगितलं पण त्यात काही फरक होत नाही. म्हणजे ही जी मानसिकता आहे, म्हणजे हे स्पष्ट आहे. आपल्या समाजातून आपण पाहतो की अगदी मोठ्या मोठ्या नेत्यांपासून ते मोठ्या मोठ्या IAS ऑफिसर पर्यंतच्या ज्या समजा पत्नी आहेत त्या उच्च जातीतल्या आहेत, ते अगदी सुखासमाधाने चाललेलं आहे. पण तो उलट जर पाहिलं आपण, मुलगी ही कनिष्ठ जातीतील आहे आणि मुलगा हा उच्च जातीतील आहे, अशा वेळी एक वेगळं चित्र पाहावयास मिळतं आणि ही फॅक्ट आहे. मॅडम काय मत आहे आपलं? आता मुलगी कनिष्ठ जातीतील आणि मुलगा वरिष्ठ जातीतील अशी काही आमच्या माहितीतल्या 1-2 ठिकाणी ही उदाहरणं बघितलेली आहेत. पण वैयक्तिक अनुभव हा वैयक्तिक अनुभव असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव जर म्हणाला तर वरिष्ठ जातीतून मी आलेले होते आणि सचिन कनिष्ठ जातीशी बिलॉंग करत होता. तर त्या दृष्टीने तुम्ही म्हणताय तसं की ऍक्सेप्टन्स हा जास्त असतो. म्हणजे जसं मी म्हटलं की तसं माझ्या सासूबाईंकडून किंवा माझ्या सासरकडच्या लोकांमध्ये हा ऍक्सेप्टन्स होता. रादर मी तर म्हणेल की काही प्रमाणामध्ये कौतुक पण होतं
काही बरोबर. पारंपरिक अपेक्षा होत्या ज्या मी चळवळीच्या अनुषंगाने येत असल्यामुळे त्या पारंपरिक अपेक्षा पूर्ण होणं शक्य नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ मंगळसूत्र घालणं म्हणा, चुडा घालणं म्हणा, या पद्धतीच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या करणं माझ्याच्यानी शक्य नव्हतं, कारण की मी माझ्या विचारांना बांधील होते. त्यामुळे त्या काही पातळ्यांवरती संघर्ष होते. दुसरे काही संघर्ष मी असं म्हणेल की कम्युनिकेशनचे होते. म्हणजे जशा प्रकारच्या वातावरणात मी लहानपणापासून वाढले होते, जिकडे खूप मोठ्या प्रमाणात मोकळेपणा होता, त्या तुलनेमध्ये आपल्या समाजामध्ये अजूनही भावनिक देवाणघेवाण तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही, असं मला बऱ्याचशा माझ्या स्वतःच्या कुटुंबापासून ते इतर पण कुटुंबापर्यंत मला हे जाणवतं की खूप मोठ्या प्रमाणात भावना ह्या व्यक्त केल्या जात नाहीत. चळवळ, चर्चा, बाबासाहेब हे सगळे विचार खूप मोठ्या प्रमाणात बोलले जातात, पण तुमची वैयक्तिक इमोशन्स काय आहेत ह्या बाबतीतले, किंवा तुमची वैयक्तिक भावना व्यक्त करण्याची जी काही एक काय म्हणतात मेंटॅलिटी फार प्रमाणामध्ये इथं दिसत नाही. त्याच्यामुळे ती कोंडी एक मी सांगू इच्छिते की जे वरच्या मला असं वाटतं की एक थोडंसं पुरोगामी वातावरण आमच्या घरात असल्यामुळे कदाचित ते होतं, त्या पद्धतीचं तसं मिळालं नाही. पण ऍक्सेप्टन्स हा जो भाग आहे की ही आता आपली आहे आणि ही माझ्या मुलाची बायको आहे, या पद्धतीने जो एक ऍक्सेप्टन्स आपण म्हणूया, तो ऍक्सेप्टन्स नक्की होता. रादर मी असं म्हणेन की माझा भावनिक संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात बाहेरच्या मंडळींबरोबर खूप मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे जसं तुम्ही म्हणता की कनिष्ठ जातीतील मुलीचा कदाचित तिच्या सासरकडच्या लोकांबरोबर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, पण तिच्या माहेरकडची लोक तिला चांगल्या प्रकारे थोडेसे धरून राहू शकतात. मला बऱ्याचदा जाणवतं की आपल्या समाजातल्या, बौद्ध समाजातल्या किंवा इव्हन मातंग असतील किंवा अगदी गरीब मुस्लिम समाजातले जे वस्ती पातळीवरती आपण मुली बघतो की ज्या लव्ह मॅरेज करतात, ज्या पळून पण जातात, ज्या परत पण येतात रडत की बाबा आमचं काही जमत नाहीये, पण त्यांना त्यांचे माहेरकडची लोक परत ऍक्सेप्ट करतात, त्यांना परत ते घेतात, त्यांना सांभाळतात. माझी पोरगी आहे म्हणून ते एक अर्धी भाकरी जरी असली तरी सुद्धा ते वाटून खातात. तो प्रकार तुम्हाला प्रतिष्ठित आणि पुरोगामी घरांमध्ये पण आढळणार नाही, हे माझा तुम्हाला मी अनुभव सांगतो. कारण की ह्याच्यामध्ये कारण की हा जो खूप मोठ्या प्रमाणात असतो. आज मला सासूशी बोलणं जेवढं कम्फर्टेबल वाटतं तेवढं मी माझ्या आईशी नाही बोलू शकत, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे आज आम्ही केलं बाबा ठीक आहे, आम्ही एका विचारांनी प्रेरित होतो, आम्ही प्रेमात पडलो, आम्ही एकत्र आलो, आम्ही लग्न केलं, पण पुढे आम्ही पण माणसंच आहोत. आमच्याकडूनही चुका होऊ शकतात, आमच्यामध्येही वाद होऊ शकतात, आमच्यामध्येही काही भांडणं होऊ शकतात, आणि आम्हालाही प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या नॅचरल प्रोसेसेस आहेत आमच्या आयुष्यामध्ये पण. आणि या सगळ्या पातळ्यांवरती जेव्हा आम्हाला माहेरच्यांची मदत लागते, या पातळ्यांवरती जेव्हा आम्हाला माहेरच्यांची एक सपोर्ट लागतो, त्यावेळेस मात्र अशा पद्धतीने बोललं जातं की तू तुझं केलेलं आहेस ना, आता तुला ते निभावलं पाहिजे. म्हणजे आम्हाला त्या चुका करण्याची, आम्हाला त्या पद्धतीच्या ह्याच्या करण्याची मुभा नाहीये, आम्हाला अर्धी भाकरी वाटून खाण्याची मुभा नाहीये. आम्हाला तो संघर्ष ज्या क्षणी आम्ही निर्णय घेतलेला असतो आंतरजातीय विवाहाचा किंवा लग्न करण्याचा, त्या क्षणापासून ते आजतागायत तो संघर्ष आम्हाला पेलवावाच लागतो. आणि तिथं प्रत्येक वेळेस एकच वाक्य मनात ठेवावं लागतं, तू केलंस ना, तू ठरवलंस ना, तू ठेवलं पाहिजे. तू हो. बरोबर बरोबर. खरं म्हणजे आपण खूपच तुमची अशी दोघांची संवाद साधताना वेळ कशी अगदी जवळपास 54-55 मिनिट आपण संवाद साधतो. तुमच्याशी सुसंवाद असा चालू ठेवा असं मनातून खूप असताना तरी जाता जाता दोघांनी अगदी 1-1 मिनिटामध्ये ही अशा परिस्थितीमध्ये आंतरजातीय विवाह, आता सरांनी खूप सुंदर मांडलं की बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की आंतरजाती हे काय अंतिम त्यातून सगळं हे होणार नाही, म्हणजे जातीचा अंत होणार नाही. मी पण स्टेटस लिहिताना मॅडमने वाचलंय ते की एक अस्त्र आहे, ते काही पूर्ण अस्त्र नाही किंवा ती शस्त्रास्त्र नाही, फक्त ते एक अस्त्र आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या ह्या प्रेमाच्या दिवशी प्रेमाने तुम्ही साधारणतः 15-16 वर्षापूर्वी केलेल्या, दोघांनी केलेल्या प्रेमाने आणि बुद्धाच्या मैत्री या विचाराने 1-1 मिनिटामध्ये आपण या समारोप करताना या नव्या पिढीला, प्रेमाच्या पिढीला काय संदेश द्याल? अगदी 1-1 मिनिटात दोघांनी बोलावं अशा प्रकारची विनंती करतो आपणास. आदरणीय सचिन सर. आजचं सगळं जे वातावरण आहे ते फार द्वेषाचं वातावरण आहे, फार हिंसेचं वातावरण आहे. आणि या द्वेषाच्या वातावरणाला, या हिंसेच्या वातावरणाला, परस्परांमधील संघर्षाच्या वातावरणाला, परस्परांमधील अगदी जीव घेण्या संघर्षाच्या वातावरणाला, अशा या सगळ्या वातावरणामध्ये जर आपल्याकडे कुठे प्रेमाचा ओलावा आहे, तो ओलावा
हा फक्त आणि फक्त बुद्ध आहे, बुद्ध आहे, बुद्ध आहे. सर्वांनी क्या बात हा आहे. संघर्ष केला पाहिजे, सर्वांनी हा वाद सोडला पाहिजे, आपापले मनभेद सोडले पाहिजे, हिंसा सोडली पाहिजे आणि सर्वांवर प्रेम केलं पाहिजे असं बुद्धानेच सांगितले. त्यामुळे आजच्या या प्रेमासाठी भुकेलेल्या सर्व भारतातल्या समाजाला प्रेम देणारा केवळ आणि केवळ बुद्ध आहे. क्या बात आहे. जगालाच प्रेम देणारा केवळ बुद्ध आहे आणि आपण बुद्धाचे पाईक आहोत. अतिशय सुंदर वर्णन. मॅडम, आपण काय संदेश द्याल आजच्या निमित्तानं? मला फक्त एकच वाटतं की प्रेम हे आंधळं नसावं, त्याला काहीतरी वैचारिकतेचा एक भाग असला पाहिजे. कारण की आज मला असं वाटतं, आज मी जर आंधळेपणाने प्रेम केलं असतं तर ते टिकून राहण्यासाठी फार मोठे अडथळे उत्पन्न झालेले आहेत किंवा होते. पण ते टिकून राहण्यासाठी जसा बुद्धाचा विचार आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, हा विचार जर तुम्ही बरोबर घेतलात तरच त्याला लॉन्जिटिव्हिटी किंवा सस्टेनेबिलिटी आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ते टिकू शकून राहू शकतं. नाहीतर मग मला असं वाटतं की फक्त एक प्रेम म्हणून जर तुम्ही एकत्र आलात तर त्याला कुठल्याही प्रकारचा लॉन्जिटिव्हिटीचा किंवा सस्टेनेबिलिटीचा आशय राहू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विचार घेऊन, विचारांनी प्रेरित होऊन जर तुम्ही एकत्र आलात तर नक्कीच त्याला, आणि मला असं वाटतं फक्त हा मुद्दा आमच्या दोघांपुरती किंवा नवरा आणि बायको किंवा प्रियकर प्रेयसीपुरती मर्यादित नाही, तर हा पुढच्या पिढीचा पण मुद्दा फार मोठा आहे. आज माझ्या मुलांना बुद्धमय वातावरण देताना आम्हाला काय तारेवरची कसरत करावी लागते हे आम्हाला माहितीये. कारण की सगळं जे उन्मादी वातावरण चाललेलं आहे, श्रीराम आणि सगळं चालू आहे सोसायट्यांमध्ये आणि सगळीकडे आपल्याला हेच बघायला मिळतं. तिथं आपल्याला बुद्धाचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि त्याच्यामुळे फक्त प्रेम ह्या भ्रामक संकल्पनेत न राहता, मी असं म्हणणार नाही की प्रेम ही वाईट संकल्पना आहे, पण त्याला जर विचारांचं कोंदण नसेल, त्याला जर कुठला बेस नसेल तर मात्र ती भ्रामक संकल्पना होऊ शकते आणि त्याचा त्रास त्याच जोडप्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे विचारांनी एकत्र येणं हा मला सगळ्यात मोठा भाग वाटतो आणि तोच आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. धन्यवाद. अतिशय सुंदर मॅडम, की केवळ भावनिक न होता किंवा शारीरिक आकर्षणामुळे प्रेम न करता विचाराने तुम्ही खरं प्रेम करा, अशा प्रकारचा एक संदेश तुम्ही स्वतःच्या उदाहरणावरून आणि आपल्या अतिशय चांगल्या वाणीतून दोघांनी व्यक्त केलाय. त्याबद्दल तुमच्या पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम करतो. खरं म्हणजे तुमच्याशी संवाद साधून तुमच्या आणखी काही गोष्टी जे कंगोरे आहेत तुमच्या आयुष्यातले आणि संसारातले आणि विचारातले ते जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. मी बहुजन संघटक पेजचे आदरणीय खांडेकर सरांना विनंती केली की पुन्हा एकदा आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन या जोडप्याला इथं बोलतं करूया. खरं म्हणजे राहुल खांडेकर सर आणि आपण मला एक आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनपूर्वक सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम करतो. आणि ह्या जगाला फक्त बुद्धाची गरज आहे, बुद्धाची गरज आहे, बुद्धाची गरज आहे असा विचार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. जय भीम.